Hello students, welcome to all. So students, आपण प्लांट डिसीज मॅनेजमेंट हा चॅप्टर शिकत होतो. त्यामध्ये आपण फिजिकल मेथड्स, त्या अगोदर कल्चरल मेथड्स, फिजिकल मेथड्स आणि लेजिस्लेटिव्ह मेथड्स याचा स्टडी आपण केला होता, की ज्याच्या मदतीने आपण कसं प्लांट डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यानंतरच्या मेथड्स म्हणजे केमिकल मेथड्स आणि बायोलॉजिकल मेथड्स याबद्दलचा स्टडी करणार आहोत. ओके, तर फर्स्टली बघणार आहोत आपण बायोलॉजिकल मेथड्स. तर बायोलॉजिकल मेथड्स म्हणजे काय? बायोलॉजिकल म्हणजे माहिती आहे आपल्याला जैविक. तर जैविक म्हणजे ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येणार यांचा वापर करून यांच्या मदतीने आपण कसं प्लांट डिसीज मॅनेजमेंट करणार आहोत, तर त्याबद्दलचा स्टडी आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. तर बायोलॉजिकल मेथड मीन्स बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ प्लांट डिसीजेस इज अ कंडिशन और प्रॅक्टिस whereby survival or activity or a pathogen is reduced through the agency of any other living organisms except human beings, with the result that there is reduction in the incidence of the disease caused by the pathogens. आपल्याला माहिती आहे व्हेरियस पॅथोजन्स मुळे प्लांट मध्ये डिसीज होत असतो. ओके, तर त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी बायोलॉजिकल मेथड मध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही पॅथोजन्स असतात त्यांना किल करण्यासाठी अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो एक्सेप्ट ह्युमन बिंग्स. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ह्युमन बिंग्स सुद्धा येतात. ह्युमन बिंग्सच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर करून आपण पॅथोजन्सचे जे काही पॉप्युलेशन असेल, जे काही प्रॉपर त्याचं पॉप्युलेशन असणार, इफेक्ट असणार, ऍक्टिव्हिटी आणि त्याचं सर्वायवल जे काही असणार ते आपण रिड्यूस करू शकतो. त्याच्यामुळे काय होईल, त्या प्लांट पॅथोजन्सचे जे डिसीज कॉज करणारे पॅथोजन्स आहेत त्यांचे इन्सिडन्स जे आहे त्यामध्ये रिडक्शन होणार. हे आहे बायोलॉजिकल मेथड. अशा प्रकारे आपण बायोलॉजिकल मेथडने प्लांट डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. तर त्याचे काही मेकॅनिझम्स आहेत. मेकॅनिझम्स ऑफ बायोलॉजिकल कंट्रोल. त्यामध्ये फर्स्ट वन इज कॉम्पिटिशन, सेकंड वन इज अँटीबायोसिस अँड थर्ड वन इज हायपरपॅरासिटिझम. कॉम्पिटिशन, अँटीबायोसिस, हायपरपॅरासिटिझम या तीन मेकॅनिझम थ्रू आपण बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये प्लांट डिसीज मॅनेजमेंट करत असतो. तर त्यामध्ये आपण या वेगवेगळ्या तीन कॉम्पिटिशनचा स्टडी आपण वन बाय वन करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन मेकॅनिझम इज कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनचा अर्थ आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये स्पर्धा. ओके, तर यामध्ये काय होत असतं, मोस्ट ऑफ द बायोकंट्रोल एजंट्स आर फास्ट ग्रोइंग अँड दे कॉम्पीट विथ द प्लांट पॅथोजन्स फॉर स्पेस, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स. ओके, तर मोस्ट ऑफ द बायोकंट्रोल एजंट्स जे काही जैविक एजंट्स असतात, बायोकंट्रोल एजंट्स असतात ते खूप फास्ट ग्रोइंग असतात. ओके, आपल्याला माहिती आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे ग्रोथ आहे हे खूप फास्टली होत असते. ओके, जे काही बायो कंट्रोल एजंट्स आहेत त्यांची ग्रोथ ही फास्ट असते आणि ते प्लांट पॅथोजन्स सोबत जे काही प्लांट पॅथोजन्स असतात ज्यामुळे आपल्या प्लांटवर डिसीज येत असतो, अशा प्लांट पॅथोजन्स सोबत कॉम्पिटिशन करत असतात. कशासाठी? द स्पेस फॉर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स. ओके, स्पेस, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, मिनरल्स आणि एक्सेट्रा यासोबत ते जे काही बायोकंट्रोल एजंट्स आहेत ते कॉम्पिटिशन करत असतात प्लांट पॅथोजन्स सोबत. ओके, most aerobic and facultative anaerobic microorganisms respond to low iron stress by producing extracellular low molecular weight iron transport agent designed as siderospore. Okay, तर काही बायोकंट्रोल एजंट जे आहेत ते सिडरोफोर्स सुद्धा प्रोड्यूस करत असतात. सिडरोफोर्स म्हणजे आयरनची कमी करणे. ओके, रायझोस्पियर एरियामध्ये आयरनची कमी करणे याला म्हणतात सिडरोस्पोर. ही एक टर्म आहे, याचा डिटेलमध्ये स्टडी आपल्याला तुम्हाला समोर करताच येईल. ओके, तर जे काही रूट झोन मध्ये पॅथोजन्स असतात त्यांना किल केलं जातं. कशामुळे? आयरन स्टार्वेशनमुळे जे काही रूट झोन मधले पॅथोजन्स आहेत त्यांना किल केलं जातं. हेच आहे सिडरोफोर. ओके, हे झालं कॉम्पिटिशन मेकॅनिझम. त्यानंतरचं मेकॅनिझम आहे अँटीबायोसिस. तर अँटीबायोसिस म्हणजे यामध्ये फर्स्ट वन दिलेला आहे अँटीबायोटिक्स. ओके, तर अँटीबायोसिस म्हणजे antibiotics are generally considered to be organic compound of low molecular weight produced by microbes. काही मायक्रोब्स जे आहेत ते लो मॉलिक्युलर वेटचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रोड्यूस करत असतात, त्यांनाच म्हणतात अँटीबायोटिक्स. तर अँटीबायोटिक्स मध्ये एक्झाम्पल दिलेला आहे ग्लिक्लायडियम व्हायरन्स, दॅट इज ग्लायोटॉक्सिन, डेथ ऑफ रायझोक्टोनिया सोलानिया ऑन पोटॅटो ट्यूबर. या ऑर्गॅनिझम मुळे जे काही पोटॅटो ट्यूबरचं रायझोक्टोनिया सोलानिया येत असतं ते मारल्या जातं. तर हा जो फंगस आहे, बॅक्टेरिया फंगस जे काही असेल ते ग्लायोटॉक्सिन हा
ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोड्यूस करतात, ज्याच्या मदतीने पोटॅटो ट्युबर्स व रायझोक्टोनिया सोलानी हा जो पॅथोजन येतो तो मारला जातो, ज्याची डेथ होत असते. देन बॅक्टेरियोसिन. तर बॅक्टेरियोसिन these are antibiotics like compound with bactericidal specificity closely related to the bacteriocin produce. ओके, हे सुद्धा अँटीबायोटिक सारखंच असतात, जे बॅक्टेरिया जे दुसऱ्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी इथे वापरल्या जातात. देन बॅक्टेरियोसिन यामध्ये एक्झाम्पल आहे, द कंट्रोल ऑफ ground gall by the related Agrobacterium radiobacter strain K84 is by the production of bacteriocin agrocin K84. Then volatile compounds. Volatile compounds जे आहे ते many soil organisms जे आहे त्यांच्या कंट्रोल साठी वापरलं जातं, such as Pythium altium, Rhizoctonia solani by Enterobacter clocaceae. हे झालं अँटीबायोसिस. यामध्ये अजून एक टर्म आहे हायपरपॅरासिटिझम. ओके, तर हायपरपॅरासिटिझम म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट पॅरासिटिझम असं सुद्धा म्हणतो. डायरेक्ट पॅरासिटिझम और लायसिस अँड डेथ ऑफ द पॅथोजन बाय अनदर मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, एका पॅथोजनला दुसरा पॅथोजन मारत असतो, त्यालाच म्हणतात हायपरपॅरासिटिझम. इम्पॉर्टंट फंगल बायोकंट्रोल एजंट्स आर most species of trichoderma such as T. herzianum used as a biocontrol agent against soil-borne diseases, rhizoctonia and sclerotium. These are the examples of hyperparasitism. अशा प्रकारे इथे बायोकंट्रोल मेथडनी, बायोलॉजिकल मेथडनी आपण प्लांट डिसीज मॅनेजमेंट करत असतो. त्यानंतरची मेथड आहे केमिकल मेथड्स. ओके, केमिकल मेथड म्हणजेच त्याच्यामध्येच अर्थ आहे, केमिकल म्हणजे जे काही केमिकल्स असतील, फंगिसाइड्स असतील, त्याचा वापर करून आपण प्लांट डिसीज मॅनेजमेंट कशा प्रकारे करत असतो हे आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर क्लासिफिकेशन ऑफ फंगिसाइड्स. फंगिसाइड्स कॅन बी ब्रॉडली ग्रुप बेस्ड ऑन देअर मोड ऑफ ऍक्शन, जनरल यूज अँड केमिकल कंपोजिशन. या 3 बेसिसवर फंगिसाइड्सचं जे आहे ते क्लासिफिकेशन केलं जातं, जसं की मोड ऑफ ऍक्शन, जनरल यूज अँड केमिकल कंपोजिशन. त्यामध्ये फर्स्ट वन इज मोड ऑफ ऍक्शन. त्यामध्ये पहिलं आहे प्रोटेक्टंट. फॉर एक्झाम्पल झायनेम अँड सल्फर. झायनेम आणि सल्फर हे फंगिसाइड आपण ऍज अ प्रोटेक्टंट म्हणून वापर करत असतो केमिकल मेथडमध्ये. देन थेरपिटंट, यामध्ये कार्बोक्झिन, ऑक्झिकार्बोक्झिन अँटीबायोटिक्स लाईक ऑरिओफंगिन. देन इरॅडिकंट, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक मर्क्युरियल, लाइम सल्फर, डोडिन, एक्सेट्रा. दिस इज द मोड ऑफ ऍक्शन. देन बेस्ड ऑन जनरल यूजच्या बेसवर काही फंगिसाइडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे सीड प्रोटेक्टंट. सीड प्रोटेक्टंट्स म्हणून आपण कॅप्टन, कार्बोक्झिन आणि कार्बेंडेझिम याचा वापर करत असतो. देन सॉइल फंगिसाइड्ससाठी बॉर्डेक्स मिक्सचर, कॉपर ऑक्झिक्लोराइड, फॉर्मल्डिहाइड, एक्सेट्रा. देन सॉइल फंगिसाइड फॉर ग्रोइंग प्लांट. ओके, इथे सॉइल फंगिसाइड होतं, त्यानंतर सॉइल फंगिसाइड जे आहे ते फॉर ग्रोइंग ऑफ प्लांट्स. यामध्ये बॉर्डेक्स मिक्सचर, कॉपर ऑक्झिक्लोराइड, कॅप्टन, थॅरम, एक्सेट्रा. देन फॉलिएज अँड ब्लॉसम. ओके, फॉलियर ऍप्लिकेशन साठी आपण कॅप्टन, फॉरबॅम, झायनेम, मॅन्कोझेब, क्लोराथॅलिनिन, एक्सेट्रा यामध्ये खूप सारे फंगिसाइड्स असतात जे आपण फॉलिएज आणि ब्लॉसम म्हणजे फॉलियर ऍप्लिकेशन साठी वापरू शकतो. देन फ्रूट प्रोटेक्टंट. फ्रूट प्रोटेक्टंट साठी आपण कॅप्टन, मायनेब, हेच मॅन्कोझेब हेच फंगिसाइड रिपीटेड होत असतात, त्याचा आपण फ्रूट प्रोटेक्टंट साठी वापर करत असतो. देन इरॅडिकंट साठी ऑर्गॅनिक मर्क्युरियल्स, लाइम सल्फर, एक्सेट्रा. देन ट्री बाउंड ड्रेसर्स, बॉर्डेक्स पेस्ट, चौबाटिया पेस्ट, एक्सेट्रा. याचा ट्री बाउंड ड्रेसर्स म्हणजे कसं काय असतं ते समोर आपण बघणार आहोत. देन अँटीबायोटिक्स, हे आपण आताच बघितलं, त्यामध्ये ऍक्टिडियन, क्रोसिफोल्विन, स्ट्रेप्टोमायसिन, स्ट्रेप्टोसाइक्लिन. देन जनरल पर्पज स्प्रे अँड डस्ट फॉर्म्युलेशन. ओके, दिस इज general use. Then based on chemical composition, several fungicides are classified based on their chemical composition. Groups of fungicides are copper fungicide, sulfur fungicides, then mercurial fungicide. These are based on their chemical composition. तर आपण इथे बघितलं की केमिकल मेथड्सचा वापर म्हणजे ज्यामध्ये फंगिसाइड्स या सर्वांचा वापर करून आपण कसं प्लांट डिसीज मॅनेजमेंट करत असतो याचं क्लासिफिकेशन सुद्धा आपण बघितलं. पण प्लांट डिसीज मॅनेजमेंट करत असताना केमिकल मेथडने फंगिसाइडचा वापर करत असताना ते अप्लिकेशन कसं करायचं, त्याचं अप्लिकेशन कसं असलं पाहिजे हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी इथे मेथड्स ऑफ अप्लिकेशन ऑफ फंगिसाइड हे जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे स्प्रेइंग अँड डस्टिंग. आपल्याला माहिती आहे आपण
जे काही फंगिसाइड असतं त्याची फवारणी करत असतो फील्डमध्ये. तर हे झालं स्प्रेइंग अँड डस्टिंग. स्प्रेइंगसाठी आपण मॅन्कोझेब, कार्बेंडेझियम, डोडिन यासारखे फंगिसाइड वापरत असतो आणि डस्टिंगसाठी सल्फर आणि कॉपर. ते फर्स्ट इमेज मध्ये दिलेलं आहे. स्प्रेइंग हे सगळं सर्वांनाच आपल्याला माहिती आहे, शेतामध्ये स्प्रेइंग फवारणी केलं जातं. त्यानंतर डस्टिंग हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह असं फंगिसाइडचं अप्लिकेशनची मेथड आहे एक, डस्टिंग आणि स्प्रेइंग. त्यानंतर आहे सॉइल ट्रीटमेंट. हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. कॅप्टन, मेटॅलॅक्झिल, क्लोरोनेट या सर्वांचा वापर करून आपण सॉइल ट्रीटमेंट करू शकत असतो. देन फ्युमिगेशन. फ्युमिगंट्स लाईक फॉर्मॅलिन, क्लोरोपिक्रिन, मिथिल ब्रोमाइड. ओके, तर फॉर्मॅलिन यासारखे जे काही फ्युमिगंट्स आहे त्याचा वापर करून आपण फ्युमिगेशनच्या मदतीने हे सर्व आपण जे केमिकल्स आहे, कंपाऊंड्स आहे, त्याचं आपण ऍप्लिकेशन करू शकतो. आणि हे मोस्टली युजफुल अगेन्स्ट व्हेरियस ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम लाईक निमॅटोड, इन्सेक्ट, फंगी अँड सर्टन बॅक्टेरिया अँड वीड्स. या फंगी, बॅक्टेरिया, वीड, इन्सेक्ट या अशा प्रकारचे ऑर्गॅनिझमच्या ग्रुपसाठी मोस्टली युजफुल असं मेथड आहे, दॅट इज फ्युमिगेशन. ओके, तसेच गोडाऊनमध्ये सुद्धा फ्युमिगेशन केला जातो. हे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कधी बघितलेलं असेल तर. देन सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, सीड लॉट असतो त्याला एखाद्या केमिकलची, जे काही सीड ट्रीटमेंटसाठी सीड फंगिसाइड जे आहे ते वापरल्या जातात, त्यांची ट्रीटमेंट घेऊन त्याला व्यवस्थित रबिंग करून जे आहे अशा प्रकारे ते सीड ट्रीटमेंट केली जाते. तर त्यासाठी वेगवेगळे फंगिसाइड वापरले जातात. फॉर एक्झाम्पल कार्बोक्सिन फॉर द कंट्रोल ऑफ लूज स्पॉट ऑफ वीट. जो लूज स्पॉट जो डिसीज आहे, इंटरनली सीड बॉर्न डिसीज आहे. ओके, सीड ट्रीटमेंट सीड बॉर्न डिसीजेस जे आहे त्यापासून बचाव करण्यासाठी केल्या जातात. तर लूज बॉर्न जे आहे व्हीटवरचा डिसीज, तो इंटरनली सीड बॉर्न आहे, त्याचं कंट्रोल आपण कार्बोक्सिन या फंगिसाइडचा वापर करून या कार्बोक्सिननी सीड ट्रीटमेंट करून करू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे मेटॅलॅक्झिल फॉर द डाउनी मिल्ड्यू ऑफ ओट्स एक्सेट्रा. फर्स्ट इमेज मध्ये दिलेलं आहे की सीड जे आहे त्याला ट्रीटमेंट दिल्या जाते सीड फंगिसाइडची. त्यानंतर सेकंड इमेज मध्ये बघा, शुगर केन सीड्स आहे. आपल्याला माहिती आहे सोईंग साठी आपण सीड्सचा वापर करतो. जे काही सिरियल्स समजा व्हीट, राईस यासाठी आपण सीड्सचा वापर करत असतो. जसं की आलं, जिंजर जे आहे त्यासाठी आपण रायझोम, त्यानंतर ओनियन, गार्लिक, कांदा, लसूण यासाठी आपण बल्बचा वापर करत असतो. ओके, तसंच शुगर केनचं प्लांटिंगसाठी शुगर केन सीड्सचा वापर केला जातो. आणि त्या प्लांटिंगच्या अगोदर त्या शुगर केन सीड्सला ॲग्रालोलची ट्रीटमेंट दिली जाते. हेच या इमेज मध्ये दाखवलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे ट्री वाउंड ट्रीटमेंट. एक्सपोज पोर्शन sodium hypochlorite or ethyl alcohol, then finally the entire wounded portion lanolin paste or Chobatia paste or Bordeaux paste, that is or paint. ओके, तर Bordeaux paste आणि Chobatia paste हे आपल्याला कॉमनली माहितच आहे. याचा वापर आपण जे काही हॉर्टिकल्चरल क्रॉप्स असतील आपले, त्यांचे जे स्टेम असतं, खोड असतं, त्याला या पेस्टचं जे ऍप्लिकेशन दिल्या जातं. जे काही डिसीज असतील त्या प्लांटला पॅथोजन्समुळे डिसीज होऊ नये, त्यासाठी रोग होऊ नये त्या स्टेमवर, त्या प्लांटवर, यासाठी बॉर्डेक्स पेस्ट किंवा चौबाटिया पेस्ट यासारख्या पेस्टचा जो आहे तो त्या स्टेमला लावलं जातं. ओके, हे झालं ट्री वाउंड ट्रीटमेंट. देन पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट. तर पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट म्हणजे काय, तर क्रॉप घेतल्याच्या नंतर जो काही शेतमाल असतो त्यावर जे काही ट्रीटमेंट केली जाते त्याला म्हणतात पोस्ट हार्वेस्ट. प्री हार्वेस्ट, पोस्ट हार्वेस्ट. ओके, तर पोस्ट हार्वेस्ट म्हणजे हार्वेस्टिंगच्या नंतरचा पिरियड, नंतर जो काही ट्रीटमेंट केली जाते त्याला म्हणतात पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट. फॉर एक्झाम्पल बोरॅक्स, बायफिनिल, सोडियम ओफिनिलफेनेट अँड वाइडली यूज फंगिसाइड्स बेनोमिक, थायबेंडाझॉल. ओके, ह्या फंगिसाइड्सचा वापर करून आपण पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट करू शकतो. हे झालं केमिकल चा वापर करून आपण जे काही प्लांट डिसीज मॅनेजमेंट करत असतो त्याचा स्टडी आपण इथे केला केमिकल मेथड मध्ये. आजच्या लेक्चर मध्ये स्टुडंट्स आपण बघितलं बायोलॉजिकल मेथड्स आणि केमिकल मेथड्सचा वापर करून आपण कसं प्लांट डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. त्याचे वेगवेगळे मेथड्स केमिकल मेथड मध्ये आपण क्लासिफिकेशन पासून डिटेल स्टडी केला आहे, कारण हे मोस्टली यूज केलेले ट्रीटमेंट असते प्लांट डिसीज मॅनेजमेंट साठी. तर अशा प्रकारे हा चॅप्टर प्लांट डिसीज मॅनेजमेंट हा चॅप्टर आपल्या इथे संपत आहे. आणि त्याचबरोबर
आपण प्लांट प्रोटेक्शन, फंडामेंटल्स ऑफ प्लांट प्रोटेक्शन आणि ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी या सिलेबसचा स्टडी करत होतो. यामध्ये आपण 2 ग्रुप केले होते, प्लांट प्रोटेक्शन आणि ऍग्रिकल्चर आणि मायक्रोबायोलॉजी. तर त्यामध्ये आपलं प्लांट प्रोटेक्शन मध्ये एंटोमॉलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी या ब्रांचेसचा डिटेलमध्ये स्टडी करून झालेला आहे. त्याचे सर्व चॅप्टर्स आपण इथे कव्हर केलेले आहे. ओके, त्यानंतरचा टॉपिक असणार आहे आपला ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी. तर उद्यापासून आपण ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी या ब्रांचच्या लेक्चर्सला स्टार्ट करणार. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.